तुम्हा सर्वांना तर माहीत आहे आपल्या चॅनलवर गावाकडच्या रेसिपीची सिरीज सुरू आहे. तर आज मी बनवलेली आहे वल्या तुरीच्या शेंगाची आमटी. तर तुम्ही पाहू शकता मस्त झणझणीत आणि टेस्टी अशी आमटी बनवून तयार आहे. ही आमटी आमच्या घरी तुरीच्या शेंगा आल्यानंतर आवर्जून बनवली जाते. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. चला मग उशीर न करता रेसिपीला सुरू करूयात. गॅसवर तवा ठेवलेला आहे. तव्यावर चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे. आता इथं मी एक मध्यम आकाराची वाटी वल्या तुरीच्या शेंगा असतात ना, त्यातले दाणे काढून घेतलेले आहेत आणि चांगल्या पकलेल्या शेंगा आहेत, म्हणजे निब्बर दाणे आहेत. आता हे दाणे आपल्याला छान 2-3 मिनिट तव्यावर भाजून घ्यायचे. जोपर्यंत यांचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत छान खरपूस असे हे तव्यावर तुरीचे दाणे भाजून घ्यायचे आहेत. ज्यावेळेस अशा वल्या शेंगा शेतात येतात ना थंडीच्या दिवसात, त्यावेळेस या तुरीच्या शेंगा मीठ टाकून शिजून खायला तर खूप भारी लागतातच, पण या तुरीच्या शेंगाच्या वेगवेगळ्या रेसिपी बनवूनही खायला खूप भारी लागतात. आणि त्यातलीच आजची एक रेसिपी आहे ही तुरीच्या दाण्याची आमटी किंवा तुरीच्या शेंगाची आमटी. आमच्या इकडं आवर्जून तुरीच्या शेंगाच्या सीझनमध्ये बनवली जाते. खायला खूप भारी आणि टेस्टी लागते. नॉर्मली या पद्धतीने शेंगा सोलून असे दाणे छान भाजून आणि वरतून थोडंसं मीठ घालून असे पोरांना खायला दिले ना, तर पोरंही आवडीने ह्या ज्या घुगऱ्या खातात, घुगऱ्या म्हणा किंवा हे नमकीन दाणे म्हणा, आवडीने खातात. इथं आपल्या तुरीच्या शेंगामधल्या बिया छान भाजलेल्या आहेत. आता आपण यांना काढून घेऊया एका वाटीमध्ये. तर आता या तव्यावरच परत आपल्याला आमटीसाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे कांदा वगैरे भाजून घ्यायचा आहे. आता ही तुरीची आमटी 2-3 पद्धतीने बनवली जाते. आता त्यातली सगळ्यात सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे. आता मी आजचा जो कांदा आहे तो तव्यावर भाजून घेत आहे आमटीसाठी. नॉर्मली बऱ्याचदा ही आमटी आमच्याकडं मस्त चुलीमध्ये कांदा टाकून काळ्या रंगावर कांदा भाजून छान काळ्या मसाल्यातली आमटी बनवली जाते. पण आजची जी आमटी आहे ती मी लाल तिखटात बनवणार आहे, म्हणून मी हा कांदा जो आहे तो तव्यावर भाजून घेत आहे. आता आमटी लाल तिखटात, हिरव्या मिरच्यात आणि काळ्या मसाल्यात तिन्ही पद्धतीने बनवली जाते. तर आजची आमटी मी लाल तिखटामध्ये बनवणार आहे, म्हणून मध्यम आकाराचे 2 कांदे लांबसर कट करून 10-15 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक आणि मध्यम आकाराचा टोमॅटो या सर्व जिन्नस छान तव्यावर भाजून घेत आहे. आता या आमटीसाठी टोमॅटो ऑप्शनल आहे. आता ही आमटी मी लाल तिखटात बनवत आहे, म्हणून मी इथं खोबऱ्याचा वापर केलेला नाही. तुम्हाला हवं असेल तर थोडंसं खोबरं घातलं तरी चालतं. काळ्या मसाल्याच्या आमटीला खोबरं आवर्जून वापरावं लागतं आणि छान टेस्ट ही येते. मग आता मी आज ही तांबड्या तिखटातली म्हणजेच लाल मसाल्यातली भाजी बनवणार आहे, म्हणून मी आज इथं याला खोबरं घालत नाही आहे. तर कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण वगैरे आपली छान भाजून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता या भाजलेले जिन्नस आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आता झटपट रेसिपी बनवून घ्यायची म्हणून तव्यावरून हे काढलं की लगेच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तर इथं सगळ्यात अगोदर मी आता घेते, जे आपण तुरीच्या बिया भाजून ठेवलेल्या होत्या त्या बिया मी मिक्सरमध्ये फिरवून घेते. तर या बिया एकदम फाईन फिरवायच्या नाही आहेत, आबडधोबड फिरवून घ्यायच्यात. म्हणजे एक जी बी आहे ती 4 जागे व्हायला हवी. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी इथं तुरीच्या बिया फिरवून घेतलेल्या आहेत. आता फिरून घेतलेल्या तुरीच्या बिया काढून घेतल्या, नंतर कांदा टोमॅटो देखील मिक्सरमध्ये फिरून घेतलं. आता तुम्ही म्हणता ना यातून वाफा निघतात, पण गरम गरम ज्यावेळेस तुम्ही हे मिक्सरमध्ये जिन्नस काढता त्यावेळेस वरतून थोडासा थंड कपडा जो आहे तो भिजवलेला कपडा टोपणावर झाकणावर ठेवायचा, नंतर फिरवायचं, नाहीतर ते अंगावर उडून यायची शक्यता असते. किंवा कांदा टोमॅटो थंड करूनच तुम्ही मिक्सरमध्ये फिरून घ्या. आज मला थोडी घाई गडबड होती म्हणून लवकर गरम गरम फिरून घेतलं, कारण ही भाजी जी होती ती टिफिनसाठी बनत होती. सकाळ सकाळच्या घाई गडबडीत आजची रेसिपी शूट केलेली होती. कढईमध्ये आता तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम करून घ्यायचं. आमटीला तेल थोडंसं जास्तच वापरायचं, म्हणजे आमटी ही ना थोडीशी मस्त तरीची, चटपटीत
आणि टेस्टी खायला लागते आणि तर्रीदार आणि झणझणीत आमटी खायची मजाच काही वेगळी असते. तेल छान गरम झालेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आता इथं आपल्याला चमचाभर जिऱ्याची फोडणी द्यायची. म्हणजे चमचाभर जिरे तेलामध्ये घालून घ्यायचे. जिरे छान तेलामध्ये फुलल्यानंतर जे कांदा टोमॅटो वगैरे आपण मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे ते इथं टाकून घ्यायचं आणि छान मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि भांडं देखील धुवून इथं घालून घ्यायचं. आता हे कांदा टोमॅटो जोपर्यंत मस्त तेल सुटत नाही तोपर्यंत कढईमध्ये परतून घ्यायचं. गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर छान हा मसाला परतून घ्यायचा. मसाला परतून झाला की लगेच आपल्याला याच्यात मसाले ॲड करायचे आहेत. आत्ता मी लाल तिखटामध्ये आमटी बनवत आहे म्हणून याच्यात फक्त लाल तिखट, धना पावडर आणि थोडासा गरम मसाला ॲड करणार आहे. तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने ना आपल्याला छान मसाला परतून घ्यायचा आहे. मस्त तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला. तर आता मी इथं घालून घेत आहे लाल तिखट, सोबतच इथं मी टाकलेले आहे धना पावडर, थोडासा गरम मसाला, हळद पावडर. बस एवढेच मसाले इथं टाकायचे आणि छान पेस्टसोबत हे मसाले मिक्स करून घ्यायचे. तर सोबत जे तुरीच्या बिया आपण मिक्सरमध्ये फिरून घेतलेल्या आहेत त्या बिया देखील इथं घालून घ्यायच्या आणि मसाल्यासोबत छान मिक्स करून घ्यायच्या. म्हणजे जो मसाला आहे तो छान असा बियांना चिटकतो, म्हणजे बियांना टेस्ट येते एक पद्धतीची. मसाल्यासोबत या बिया देखील मिक्स करून घ्यायच्या. नंतर आता आमटी तुम्हाला किती करायची त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं पाणी ॲड करून घ्यावं. तर इथं छान आपल्या मसाला तुम्ही पाहू शकता मस्त तयार झालेला आहे. असा दिसता क्षणी बिना पाण्याची ही भाजी खाओ अशी छान अशी आपली भाजी दिसत आहे. तर आता इथं मी एक तांब्या भरून पाणी घालून घेतलं. छान पाण्यासोबत मसाला मिक्स करून घेतला. नंतर वरतून चवीनुसार मीठ ॲड करून घेतलं. आता आमटी शिजवण्याची प्रोसेस. छान आपल्याला 5 मिनिट फुल गॅसवर आमटीला उकळी काढून घ्यायची आहे. आमटी छान 2-4 मिनिट उकळून झाल्यानंतर गॅस पूर्णतः कमी करायचा आणि गॅस पूर्ण कमी करून परत आपल्याला इथं छान भाजी 2-3 मिनिट रस्सी उतरायला ठेवून द्यायची. अशा पद्धतीने अगदी तुमची 10-15 मिनटामध्ये ही तुरीच्या बियाची किंवा ओल्या तुरीची आमटी तयार झालेली असेल. खायला खूप भारी लागते. बनवायला तुम्ही पाहिलंच असेल किती इझी आहे. आता तुम्ही ही आमटी काळ्या मसाल्यात बनवली तर आणखीनच जबरदस्त लागते. तर आज मला आवर्जून लाल मसाल्यामध्ये भाजी बनवायची होती. सोबतच पांढरा भात बनवला होता, बाजरीच्या भाकरी. ही आमटी बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत खायला एक नंबर लागते. तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी आवर्जून ट्राय करा. कारण गावाकडच्या रेसिपी खरंच स्पेशल असतात आणि बनवायला देखील तेवढ्याच सोप्या असतात. आता जे माणसं लहानपणीपासून गावाकडे राहिलेले आहेत त्यांनी त्यांच्या आजीच्या हातच्या अशा काही रेसिपी नक्कीच खाल्लेल्या असतील आणि आमच्या घरात अशा रेसिपी आवर्जून बनवायची. माझी मम्मी ही आजही बनवते, पण माझी आजी तर खूप बनवायची. तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारा अभिप्राय कळवायला बिलकुल विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायचं विसरू नका. परत भेटू अशाच काही नवीन रेसिपीजसोबत. तोपर्यंत मस्त रहा, पोट भरून खा. बाय बाय.